नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शहरातील खड्डे बुजवण्यास नगरपालिका उदासीन, वाहनधारक आणि नागरिक व्यक्त करत आहेत संताप. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं एसटी गाड्या पुन्हा ग्रामीण भागात धावू लागल्या जोमानं, प्रवाशांचाही मिळत आहे उत्तम प्रतिसाद. आणि कोकण रेल्वेच्या कामगार संघटनेच्या निवडणुकीत शिवसेनेनं मारली बाजी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारक हतबल झाले असून नगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध आपला संताप व्यक्त करत आहेत. रत्नागिरी नगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. तसंच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार नामदार उदय सामंत यांचं वर्चस्व असतानाही रत्नागिरी शहर खड्ड्यात जावं ही बाब चीड निर्माण करणारी आहे. रत्नागिरी शहरात फेरफटका मारता सर्वच रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे दिसून आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना खड्डे पाहून झोप तरी कशी लागते असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पावसाळा सुरू होणार हे माहीत असतानाही रस्ते डांबरीकरणाचं किंवा किमान खड्डे भरण्याचं तरी नियोजन का करण्यात आलं नाही, असा खडा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभारावर अनेक जण कडक शब्दात टीका करत आहेत. नवीन पाण्याची लाईन तसंच गॅस पाईपलाईन आणि विविध कंपन्यांच्या केबलसाठी खोदाई करण्यात आल्यामुळे रस्ते तर खराब झाले आहेतच, साईड पट्ट्यांचेही 3-13 वाजले आहेत. पावसाळा संपण्यासाठी किमान अजून 2 महिने आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना आज तरी प्रशासनाच्या नावानं खडे फोडत खड्ड्यातूनच जावं लागणार आहे. वाघासारखे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असतानाही त्यांना नागरिकांची चिंता नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 1.5 वर्षापासून अडचणीत सापडलेली एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा पूर्वीसारखा प्रतिसादही मिळू लागला आहे. कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला असल्यानं तसंच
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं आता एसटी महामंडळानं ग्रामीण भागातील गाड्यांची संख्या वाढवली आहे। सततच्या लॉकडाऊनमुळे एसटी सेवा बंद असल्यानं रत्नागिरी विभागाला करोडोंचा आर्थिक तोटा सहन करावा लागला। त्यामुळे महामंडळासमोर फार मोठं संकट उभं राहिलं होतं। परंतु आता किमान 70 ते 75% एसटीच्या गाड्या धावू लागल्या आहेत। शहर बस वाहतुकीला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात धावणाऱ्या गाड्यांना मात्र तसंच रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, गुहागर, लांजा आदी मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। नुकत्याच पार पडलेल्या कोकण रेल्वेच्या कामगार संघटनेच्या निवडणुकीत शिवसेनेनं दमदार यश मिळवताच उपस्थित सदस्यांनी एकच जल्लोष केला। आपल्याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि 2 पट्ट्यामध्ये परवाना बाहेर नाही, तेव्हा ती तो विशेष काळजीचा मुद्दा अशा किती प्रवासी येतात जे म्हणजे सगळे प्रवासी इथे उतरत नाहीत, तेव्हा तिकीट कॅन्सलेशनचं प्रमाण किती वाढतं। अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेनं 5 वर्षांनंतर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पराभव करून कोकण रेल्वेच्या कामगार संघटनेवर भगवा झेंडा फडकवला आहे। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी शहरातील खड्डे बुजवण्यास नगरपालिका उदासीन, वाहनधारक आणि नागरिक व्यक्त करत आहेत संताप। कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं एसटी गाड्या पुन्हा ग्रामीण भागात धावू लागल्या जोमानं, प्रवाशांचाही मिळत आहे उत्तम प्रतिसाद। आणि कोकण रेल्वेच्या कामगार संघटनेच्या निवडणुकीत शिवसेनेनं मारली बाजी। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।